मंडळी, उन्हाळा आला आणि आपण कुठे बाहेर गेलो तर लस्सी प्यायला विसरत नाही, हो ना? उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला गारवा आणि मनाला ताजेपणा देणारे हे पेय म्हणजे लस्सी. मौसर दह्यापासून बनलेली हलकी गोड आणि अत्यंत ताजेतवाने करणारी ही लस्सी पहिल्याच घोटात थकवा दूर करते. नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत लस्सी आणि तेही म्हणजे एकच प्रकारची नाही, आपण बनवणार आहोत 3-4 प्रकारच्या लस्सी. तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघून घेऊ. तर लस्सी बनवायसाठी मी घेतलेलं आहे इथे 1 लिटर दही. त्यानंतर मी घेतलेली आहे साखर, ही जवळपास 170 ते 175 ग्राम आहे. त्यानंतर आपल्याला बनवायची आहे मँगो फ्लेवर लस्सी, तर त्यासाठी मी 1 मँगो घेतलेला आहे. त्यानंतर पिस्ता केशर लस्सी, तर मी इथे पिस्ता आणि केशर दुधात भिजवत घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे विलायची, तर मी इथे 4 ते 5 विलायची घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे रोज सिरप, तर हे मी बाजारातून विकत आणलेलं आहे. हे मी जवळपास 1 ते 2 चमचा घेतलेला आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला आजच्या रेसिपीसाठी लागणार आहे. साहित्य बघून झालेलं आहे. सगळ्यात आधी आपण लस्सीचं बेस बनवायला घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे साखरेचं पीठ. तर आपण साखर आणि विलायची हे दोन आपण मिक्सर मधून काढून घेऊ. तर मी इथे साखर घेतलेली आहे, ही जवळपास 170 ते 75 ग्राम आहे. त्यानंतर आपण यात घालूया विलायची आणि हे मिक्सर मधून बारीक करून घेऊ. तर इथे साखरेचं पीठ करून तयार झालेलं आहे. आता हे पीठ आपण ह्या दह्यात घालून घेऊ. विलायचीचे दाणे वगैरे काढायची काहीच गरज नाही, डायरेक्ट विलायचीच घालायची म्हणजे फ्लेवर अजून छान येतो. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. लस्सी पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि साखर न वापरता साखरेचं पीठच वापरा, कारण मग लस्सीला टेक्स्चर खूप छान येतो आणि प्यायला छान वाटते. आणि हे घ्या, लस्सीचा बेस इथे तयार झालेला आहे. बेस तयार झाला की कुठल्याही फ्लेवरची तुम्ही लस्सी बनवू शकता. तर सगळ्यात आधी आपण बनवूया मँगो फ्लेवर लस्सी. तर मँगो फ्लेवर लस्सी बनवायसाठी मी इथे घेतलेला आहे 1 मँगो. चला आता आपण याला कट करायला घेऊया. आता मी इथे घेत आहे मिक्सरचं पॉट, त्यामध्ये आपण घालून घेऊ लस्सीचा बेस. आणि यामध्ये आपण घालून घेऊ मँगो पीसेस. जर तुम्हाला जास्त मँगो पीसेस हवे आहेत ते सुद्धा तुम्ही घालू शकता. चला आता छान बारीक करून घेऊया. तर इथे मँगो फ्लेवर लस्सी तयार झालेला आहे. सर्व करायला घेतली आहे आणि बघा टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. तर इथे आपली एक प्रकारची लस्सी झाली. चला आता वळूया आपण दुसऱ्या प्रकारच्या लस्सीकडे. तर इथे मी बनवत आहे रोज सिरप लस्सी. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरचं पॉट, त्यामध्ये आपण लस्सीचा बेस घालून घेऊया. बेस घालून झालेला आहे. आता यावर आपण घालूया रोज सिरप. चला याला सुद्धा मिक्सर मधून काढून घेऊ. मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. चला आता सर्व करायला घेऊया. इथे आपली रोज सिरप लस्सी सुद्धा तयार झालेली आहे आणि बघा सुंदर असं फ्लेवर आलेला आहे. दुसऱ्या प्रकारची लस्सी सुद्धा तयार झालेली आहे. चला आता आपण वळूया तिसऱ्या प्रकारच्या लस्सीकडे आणि ती म्हणजे केसर पिस्ता लस्सी. हे मी छान दुधात भिजत घातलेले होते आणि छान सुंदर कलर आलेला आहे. चला आता लस्सी बनवायला घेऊया. सगळ्यात आधी आपण घालून घेऊ लस्सीचं बेस. यामध्ये आपण घालून घेऊ केशर पिस्ताचं दूध. हे बघा सुंदर असा कलर आलेला आहे. चला याला सुद्धा बारीक करून घेऊया. तर इथे केसर पिस्ता लस्सी सुद्धा तयार झालेली आहे. मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. बघा छान टेक्स्चर आलेलं आहे. चला आता आपण सर्व करायला घेऊया. आणि हे बघा
सुंदर दिसत आहे ना, एकदम बघता क्षणी प्यायची इच्छा होत आहे. तर इथे 3 प्रकारच्या लस्सी तयार झालेल्या आहे. आता म्हणजे चौथ्या प्रकारची लस्सी म्हणजे ती सिंपल लस्सी, जी तुम्ही असंच सर्व करू शकता किंवा तुम्ही मिक्सरच्या पॉटमधून सुद्धा काढू शकता. चला आता आपण सर्व करायला घेऊया. आणि हे घ्या, सिंपल लस्सी मस्त तयार झालेली आहे. तर हे घ्या, अशा प्रकारे 4 प्रकारच्या लस्स्या इथे तयार झालेल्या आहे. अगदी सुंदर दिसत आहेत ना बघायला, वेगवेगळ्या कलरच्या. शरीराला आतून थंडावा देणारं, पचन सुधारून ऊर्जा देणाऱ्या ह्या लस्स्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. गार्निशिंग साठी मी इथे वस्तू काढून ठेवलेल्या आहेत. चला आपण गार्निशिंग करून घेऊया. तर इथे मी थोडी चेरी टाकून घेत आहे. चेरी टाकल्यावर अतिशय अजून सुंदर दिसत आहे. त्यानंतर मँगो पीसेस टाकून घेत आहे. थोडं वरून पिस्ता टाकून घेत आहे. यावर थोडीशी मलाई टाकून घेत आहे आणि रोज सिरप. तर इथे 4 प्रकारच्या लस्सी तयार झालेल्या आहे आणि यातली तुम्हाला नेमकी कुठली आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.